नमस्कार. रत्ना पाटील क्रिएटिव्हिजमध्ये आपले स्वागत करते. मी रत्ना पाटील. आज आपल्याला कच्च्या कैरीपासून आमवडी मी बनवून दाखवणार आहे. त्याला आपण कँडी पण म्हणू शकतो. 5 किलो कैऱ्या घेतल्या, त्यांची साल काढून घेतलेली आहे. एका स्टीलच्या पातेल्यात 2 किलो साखर घेतलेली आहे. या कैरींच्या आपल्याला फिंगर्स चिप्स जसं आपण करतो त्याप्रमाणे लांब लांब आणि जाड फोडी करायच्या आहे. अशा सर्व फोडी आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत. सर्व कैऱ्या कापून झालेल्या आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला असं वाटेल एवढ्या जाड फोडी कसं काय, ते मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. ह्या फोडी आता आपल्याला साखरेत टाकायच्या आहेत. स्टीलचं पातेलं घ्यायचं, आंबट असल्यामुळे. साखर आणि कैरी मिक्स करायची. पाच लिंबू घेतले आणि 50 ग्रॅम मीठ घेतले. बिया काढून घ्यायच्या. कापल्यानंतर लिंबू कापून झाल्या की बिया काढून घ्यायच्या. सर्व लिंबूचा रस आपल्याला ह्या कैरी आणि साखरेचं जे मिश्रण आहे त्याच्यात आपल्याला हे लिंबू पिळून घ्यायचे आहे. एखादी बी पडली तर काढून घ्यायची. लिंबू पिळून झाले. आता मीठ टाकायचं आहे. पूर्ण मीठ आणि लिंबू, साखर आणि कापलेली कच्ची कैरी ही कालून घ्यायची. तीन 4 तासात साखरेचं पाणी होईल. आपल्याला हे मिश्रण बारीक कपडावरती झाकून हे पॅक करायचं आहे. हे मिश्रण आपल्याला 3 दिवस राहू द्यायचं आहे. पण 3 दिवसात आपल्याला रोज 2 वेळा त्याला चमच्याने असं कालून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीने दिवसभरातून 2 वेळा तरी ते आपल्याला करायचं आहे. आता मी बारीक कपडा त्याच्याने झाकून देते. असा पॅक करून द्यायचा आहे. साखरेचं छान पाणी झालेलं आहे. असं आपल्याला हे 3 ते 4 दिवस साखरेच्या पाण्यात ठेवायचं आहे आणि दिवसभरातून 2 वेळा आपल्याला हे चाळून हलवायचं आहे आणि पुन्हा कपड्याने झाकून द्यायचं आहे, बारीक कपड्याने. 3 ते 4 दिवस या फोडी आपल्याला साखरेच्या पाण्यात ठेवायच्या आहेत. पुन्हा कपडा टाकून सलग 3-4 दिवस असंच करायचं. कपडा टाकून पॅक करून द्यायचं. अशा पद्धतीने पॅक करून द्यायचं. 3 दिवस झाले पाण्यात टाकून. रोज त्याला हलवत होती. आता एका स्टीलच्या चाळणीमध्ये हे पाणी गाळून घेऊया.
हे सकाळी सकाळी करायचं, म्हणजे दिवसभर उन्हात राहून छान त्यांना उन्हाचा तडका बसणार आहे. उन्हाळ्यातच करायचं हे, आणि आंबेही आपले उन्हाळ्यातच येतात. चांगलं पाणी निघू द्यायचं आणि मग आपल्याला त्यांना उन्हात टाकायचं आहे. प्लास्टिकच्या पेपरवर टाका, जेणेकरून चिटकणार नाही. त्यांचं प्लास्टिकचा पेपर टाकला, त्याच्यावर असं बारीक पसरून द्यायचं मोकळं, जेणेकरून एकमेकांना चिटकणार नाही फोडी. 2-2 तासात त्यांची जागा दिशा बदलवायची आहे. सर्व बाजूला ऊन लागेल ह्या हिशोबाने. पूर्ण वाळून झाल्यावर डब्यात भरून ठेवा. छान अशा कोरड्या झालेल्या आहेत आणि ह्या पूर्ण उन्हात ठेवल्यानंतर, कोरड्या झाल्यानंतर त्या पॅक करून ठेवून द्यायच्या. आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायच्या असतील तर फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि बाहेर पण टिकतात. अशी ही आंबेवेली कच्च्या कैरीपासून बनवलेली छान तोंडाला चव आणणारी आंबेवेली करून बघा आणि प्रतिक्रिया जरूर माझ्या ह्या आंबेवेलीच्या व्हिडिओला आपल्याकडून जरूर द्या. अशा पद्धतीने लॉकच्या बॅगांमध्ये पॅक करून ठेवू शकता.